बालमित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Today we are going to learn acceleration due to gravity. Our chapter is gravitation. Beta, acceleration due to gravity, that too on the surface of the earth. ही फिक्स्ड असते का, बदलते का? We have to learn everything. So beta, we are considering on the surface of the earth. On surface of earth. ठीक आहे, अर्थच्या सरफेस वरती लेट अस सी व्हाट इज द स्टोरी. तर बेटा सपोज okay, this is any planet like we have taken the earth, and earth is, let us say, circular. Actually earth elliptical है, but let us say कि ही earth है. बेटा mass of the earth is suppose m. Okay, and you people know that radius of the earth is r. काय बेटा, radius of the earth is r, and value of this r 6400 kilometers. ठीक है, mass of the earth is approximately this much kg, and capital G 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. These are the values. काही तुम्हाला पाठ करायच्या नाहीयेत. पण suppose this is planet earth, okay, whose mass is m, whose radius is r, and suppose you are over here on the surface. ठीक आहे ना, suppose you are स्टँडिंग ऑन द सरफेस. सरफेस अर्थच्या सरफेस वरती कुठेही उभे राहा. लेट्स अज्युम की आपण इथे आहोत. मग आता आपलं जे मास आहे ना बेटा, आपलं मास सपोज छोटा एम आहे. काय बेटा, छोटा एम. आणि आपल्यापासून आता आपण एव्हरीथिंग ऑन द अर्थ इज ट्रीटेड ॲज द पॉइंट मास. नाही तू म्हणजे सर मी कुठे आहे, माझा पॉइंट ऑफ मास म्हणजे बेंबी. हा बेटा लक्ष दे, आपली हाईट, आपला पॉइंट ऑफ मास हे इतकं छोटं डिस्टन्स आहे. हे किती आहे, 6400 किलोमीटर. त्या तुलनेत आपलं इतकं छोटं आहे की आपली हाईट वगैरे पकडण्यात काही मजा नाही. कन्सिडर दॅट वी आर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, आणि आपल्यामधलं आणि सेंटर ऑफ द अर्थ मधलं डिस्टन्स काय, आर. तर बेटा तुम्हाला माहिती आहे की अर्थ तिच्या सरफेसवरच्या कोणत्याही ऑब्जेक्टला कुठं खेचते, टुवर्ड्स इट्स सेंटर. अर्थ attracts every object towards its center. आणि तसं आपल्याला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहिती आहे. हे जे मोठं मास आहे हे टेस्ट मासला, पॉइंट मासला कुठं खेचणार, स्वतःकडे, टुवर्ड्स इट्स सेंटर. बेटा खेचल्याच्या नंतर आपलं जे वेट आहे, दॅट वेट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आर यू अंडरस्टँडिंग? आपलं जे काही वेट आहे ना, इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. सो बेटा आय विल राईट फोर्स ड्यू टू वेट इज नथिंग बट फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आर यू अंडरस्टँडिंग? सो फोर्स ड्यू टू वेट काय असतं बेटा, एम जी. आणि फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. सो जी m1 म्हणजे मोठा एम, m2 म्हणजे छोटा एम, भागिले आर चा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू थिस. ओके. मग बेटा हा एम आणि हा एम गॉट कॅन्सल्ड आउट. आणि व्हॉट इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, छोटा जी, विच इज जी इंटू कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. Are you getting? This value is taken to be 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर कुठून आली, जी एम आणि आर त्या व्हॅल्यूज टाकल्या तर जी ची व्हॅल्यू येते. आणि तुम्हाला माहिती आहे की अप्रॉक्सिमेटली आपण याला किती घेतो रे बाळा, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो पुढची एक गोष्ट अशी आहे बेटा, आता हा फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट हा बेटा, छोटा जी जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर बेटा फ्रॉम दिस formula we can also say this gm is chota g into r square. Okay, also very important relationship. काय म्हणू शकतो बाळा मी,
दिस gm इज इक्वल टू छोटा g इंटू आर स्क्वेअर. याच्यावरनं ही एक गोष्ट मला भेटते विच इज ऑल्सो युजफुल. तर बेटा फ्रॉम द फॉर्म्युला आय कॅन सी दिस कॅपिटल जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. अरे यस और नो बेटा, तो तर कधी बंद आपलं चेंज होणार नाहीये. कॉन्स्टंट कसा? युनिव्हर्सल, मीडियम वरती डिपेंडंट नाहीये आणि हा कायम कॉन्स्टंट आहे. मग व्हेरिएबल काय उरले बेटा? कॅपिटल एम आणि आर. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पृथ्वीची जी ग्रॅव्हिटी आहे ही फक्त दोन फॅक्टर वरती डिपेंडंट आहे, मास ऑफ द प्लॅनेट अँड रेडियस ऑफ द अर्थ. प्लॅनेट जर बदललं आणि त्याची रेडियस बदलली तर इट विल चेंज. सो बेटा जी इज प्रोपोर्शनल टू एम बाय आर स्क्वेअर. इज प्रोपोर्शनल टू व्हॉट? एम अपॉन आर स्क्वेअर. आता आपण एक एक्झाम्पल पाहू बेटा, स्क्रीनशॉट घेऊन टाक. आपण एक एक्झाम्पल पाहू की सपोज एक क्वेश्चन घेऊ बेटा आपण. एक दुसरं असं प्लॅनेट आहे, ठीक आहे ना, एक दुसरं प्लॅनेट आहे. मी क्वेश्चन लिहितो. a planet has mass twice of Earth and radius equal to half radius of Earth. ठीक है ना? Find ratio of, पुढे कंटिन्यू करतो बेटा. Find ratio of acceleration due to gravity of planet and Earth. चलो सॉल्व करू बेटा. काय की एका प्लॅनेटचं मास 2 टाइम्स मास ऑफ द अर्थ आहे. म्हणजे काय रे बेटा? मास ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स मास ऑफ द अर्थ. मासला फक्त एम लिहितो मी अर्थ. रेडियस इज इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 1/2 ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. फाइंड रेशियो ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ प्लॅनेट अँड अर्थ. तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बर का, छोटा जी ऑन द प्लॅनेट भागिले छोटा जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यू आर सीइंग की आपल्याकडे रेशो आहे जी इज प्रोपोर्शनल टू एम बाय आर स्क्वेअर. मला हा रेशो पाहिजे. मग बेटा मी असं लिहू का? ग्रॅव्हिटी ऑफ द प्लॅनेट भागिले ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ कॅन बी रिटन ॲज, बघ आता एम ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आर ला इनव्हर्सली. मग एम ला डायरेक्टली असल्यामुळे सरळ सरळ बघ बर का, मास ऑफ द प्लॅनेट भागिले मास ऑफ द अर्थ हा रेशो गुणिले रेडियसला इनव्हर्सली आहे. सो प्लॅनेट वरती आहे तर आता इथे रेडियसच्या बाबतीत फक्त खाली जाईल आहे की नाही. सो आर अपॉन आर पी ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण आर ला प्रोपोर्शनल आहे परंतु इनव्हर्स. सो प्लॅनेटच्या समोर रेडियस आणि अर्थच्या समोर प्लॅनेटची रेडियस. ठीक आहे ना? ओके. मग इथं ह्या व्हॅल्यूज टाकून द्या. मास ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स मास ऑफ द अर्थ. ओके, मी मास तसं लिहितोय अपॉन एम. ओके, गुणिले आरपी इज 1/2 आर. सो वरती आर तसाच, आरपी ला काय लिहू? 1/2 आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. आर ला आर गेला, एम ला एम गेला. व्हॉट विल बी आन्सर बेटा? दिस इज इक्वल टू इथं राहिला 2 इंटू खालचा 2 वरती जाईल, खालचा 2 वरती जाईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल. सो द रेशो विल बी 8:1. आर यू गेटिंग? जी बाय जी इज 8. 8:1 विल बी द रेशो. म्हणजे काय? ग्रॅव्हिटी ऑन द प्लॅनेट विल बी 8 टाइम्स ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. स्क्रीनशॉट घ्या बेटा. आपला नेक्स्ट टॉपिक आहे व्हेरिएशन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते बिकॉज मग आपण पाहिलं छोटा जी जीएम अपॉन आर स्क्वेअर, ती आर वरती डिपेंडंट आहे. मग आता हा जो आर आहे
हा आर आपण मग काय घेतला होता ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. तर अर्थ पासून आपण हजारो किलोमीटर जर का हाईटला गेलो किंवा पृथ्वीच्या आतमध्ये गेलो, हे दोन फॅक्टर झाले, हाईट, डेप्थ, आणि तिसरा आहे पृथ्वी फिरते. तर 3 फॅक्टर्समुळे ग्रॅव्हिटी चेंज होते. त्यापैकी फर्स्ट वन ड्यू टू हाईट. तर बाळा कम्पेअर करू आपण. ऑन 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 अर्थ सरफेस, बघ बर का बेटा, ऑन अर्थ सरफेस आपण पाहिलं की व्हेन ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ठीक आहे ना, दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ, दिस वॉज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, कैपिटल एम इज द मास ऑफ द अर्थ. तर बेटा acceleration due to gravity was gm upon r square. Are you understanding na beta? This was for gravity on the surface of the earth, ठीक आहे ना, on earth surface. आता ह्या मासला आपण ऍट हाईट h घेऊन गेलो. ऍट कुठे बेटा? ऍट हाईट h, ऍट हाईट h. So how will be the diagram beta? Diagram will be like this. आता ही हाईट काही सोपी नसणार आहे बेटा, 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 1500-2000 किलोमीटर आहे की नाही. तर ऑब्जेक्टला आपण वरती घेऊन गेलो की हे बघ ज्याचं मास यम आहे, राईट. तर बेटा यू नो दॅट फ्रॉम द सेंटर दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ, आणि सरफेस पासून किती हाईटला रे बेटा? एच हाईटला. किती हाईटला घेऊन गेलो आपण त्याला? एच हाईटला. आणि हे जे डिस्टन्स आहे, लेट मी से दॅट दिस डिस्टन्स इज आर. ओके, एवढं डिस्टन्स किती बेटा आपला? छोटा आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. दिस छोटा आर इज कॅपिटल आर प्लस एच. गेटिंग? येस सर. मग आता छोटा जीचा फॉर्म्युला सरफेस ऑफ द अर्थ वरती जीएम अपॉन आर स्क्वेअर आहे. म्हणजे यू आर सीइंग दॅट ग्रॅव्हिटी जी आणि एम प्लॅनेट तेच आहे, प्लॅनेट अर्थच आहे बेटा. अरे येस ऑर नो? येस ऑर नो बेटा? प्लॅनेट सेम आहे, प्लॅनेट सेम आहे. सो यू कॅन से जी आणि एम विल बी सेम. तर छोटा जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. येस ऑर नो? छोटा जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे जितका तुमचा आर वाढेल तितका तुमचा जी छोटा होईल. आता बघ लक्ष दे. कॅन आय से दिस फॉर्म्युला ओव्हर हिअर विल बिकम छोटा जी, त्याला सफिक्स मी एच लिहितो, कारण की एका हाईटला गेल्याच्या नंतर ग्रॅव्हिटी आता बदलणार आहे. मी त्याला सफिक्स एच लावला, विल बी हे बघ कॅपिटल जी तसाच, कॅपिटल एम तसाच, कारण की मास ऑफ द अर्थ ओनली, कारण आपलं प्लॅनेट तेच आहे, ठीक आहे ना. अपॉन छोटा आर स्क्वेअर, ठीक है ना, एट ए डिस्टेंस आर, छोटा आर स्क्वेअर. वेर व्हाट इज छोटा आर बेटा? छोटा आर इज आर प्लस एच. सो जी एच विल बी जीएम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. आर यू गेटिंग? मग मी याला म्हणतो बेटा इक्वेशन नंबर फर्स्ट. हा जो जी एच आहे विच इज जीएम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर, मी म्हणतो बाळा दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, चला पुढे कंटिन्यू करू आपण त्या जागेत. आता एक काम करू आपण, इक्वेशन नंबर 2 अपॉन इक्वेशन नंबर 1 करू. इक्वेशन नंबर सेकंड अपॉन इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजेच काय भेटलं बेटा? जी एच अपॉन जी इज इक्वल टू दिस इज जीएम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. दिस डिवाइड बाय दिस करायचंय, तर मी गुणिले लिहिलं आणि उलट करतो, आर स्क्वेअर अपॉन जीएम, आर स्क्वेअर अपॉन जीएम. सो ह्या जीएम ला हा जीएम काय झाला बाळा? कॅन्सल आउट. आणि आता मी या फॉर्म्युला असं लिहू का? जी एच होईल बी भागिलेचा जी गुणिले, बर का, आणि आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर आहे, तर मी टुगेदर असं लिहू का? आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर, भागिलेचा जी गुणिले केला, आणि आर स्क्वेअर भागिले आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मी टुगेदर काय लिहिलं? आर भागिले आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. सो बेटा I have got the expression for gravity at height h, which is nothing but gh is equal to g r upon r plus h bracket square. अशा पद्धतीने लक्षात ठेवा.
किंवा याला थोडस चेंज करून मी असंही म्हणू शकतो GH इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट, मी न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना R ने डिवाइड केलं तर काय होईल बेटा, R बाय R1 भागिले R बाय R1 प्लस H बाय R ब्रॅकेटचा स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो असं लक्षात ठेवा, नाहीतर असं लक्षात ठेवा, दिस इज फॉर द बिगर हाइट्स. ओके, दिस फॉर्म्युला इज फॉर बिगर हाइट्स, फॉर बिगर हाइट्स. म्हणजे काय म्हणू शकतो, फॉर बिगर हाइट्स which are equal to or close to r by 2. Are you understanding? समजा मी हाईट इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ केलो. आता आपण थोडस व्हेरिएशन पण पाहू आणि स्मॉलर हाईट साठी पण आपल्याला पाहायचं. एकदा स्क्रीनशॉट घेतला. आता मी हा पार्ट पुसतो बेटा. मी आता कन्सिडर करतो फॉर स्मॉलर हाईट्स आणि मग आपण कंपॅरिझन पाहू. once again I am repeating, this is for bigger heights. GH is equal to G R upon R plus H ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा ह्या फॉर्म्युला तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. ओके, हा किंवा हा फॉर्म. तर बाळा, नाव आय विल से फॉर स्मॉलर हाइट्स, फॉर स्मॉलर हाइट्स. स्मॉलर म्हणजे काय बेटा, की बाबा H इज व्हेरी मच लेस दॅन R. रेडियस ऑफ द अर्थ जर का 6400 किलोमीटर आहे, पण आपण घेतो 100 किलोमीटर 200 किलोमीटर, ही 6400 पेक्षा खूप छोटी झाली. छोट्या हाईट साठी वी कॅन मेक लिटल व्हेरिएशन. GH हा जो GH आहे कॅन बी रिटन G. बरोबर का, वरती जर का घेतलं मी तर 1 प्लस H बाय R ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. एक मिनिट बेटा, जस्ट अ मिनिट. बघ बेटा काय केलं मी, 1 प्लस H बाय R ही टर्म डिनॉमिनेटरला आहे. मी जर का ती न्यूमरेटरला घेतली, तिचा स्क्वेअर आहे ना, तर -2 होईल. आलं लक्षात? 1 तर विचारा 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1 असतो. खालचा 1 प्लस H बाय R वरती घेतलं तर काय होईल बेटा, -2. आणि बायनॉमियलच्या एक्सपान्शनने वी कॅन यूज G इंटू 1 minus 2H upon R. This formula is also helpful for smaller heights. Okay beta, GH is equal to G 1 minus 2H upon R. This is for bigger heights. This is for smaller heights. Getting? Mata समजा for example find G at H is equal to R by 2. हाफ द रेडियस ऑफ द अर्थ, म्हणजे 6400 किलोमीटर रेडियस ऑफ द अर्थ आहे, पण 6400 किती झाले, 3200 किलोमीटरला काढा. हाईट इक्वल टू R by 2. हाईट इक्वल टू R by 2. तर काय फॉर्म्युला होईल, बिगर हाईट झाली ना, ही खूप मोठी हाईट झाली, तो फॉर्म्युला वापरणार मी. तर बेटा GH इज इक्वल टू G, बघा आता 1 अपॉन 1 प्लस H अपॉन R. तर H ला काय टाकू, R by 2 अपॉन R ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा R आणि हा R झाला कॅन्सल, काय उरला 1 by 2. तर बेटा 1 प्लस 1 by 2 म्हणजेच काय रे, 3 by 2. अरे येस ऑर नो, बेटा. 1 प्लस R ला R गेला, 1 by 2 उरला. 1 by 2 अधिक 1 किती झाला, 2 आणि 1 3, 3 by 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय रे बेटा, इथं पुढे लिहितो मी G इंटू ब्रॅकेट 1 अपॉन 3 by 2 म्हणजेच काय 2 by 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय होईल बेदुने 4 आणि खाली 9. सो 4 by 9 G. GH काय होईल बेटा, 4 by 9 इंटू G. ही होईल ऍट द हाईट H. G चा 4 by 9th पार्ट होईल ऍट दिस पर्टिक्युलर हाईट. घ्या स्क्रीनशॉट. तर बघा, व्हेरिएशन इन द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण मगाशी पाहिलं. GH इज इक्वल टू G R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा GH इज इक्वल टू G 1 minus 2H अपॉन R. तर आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की
हाईट जेव्हा r/2 घेतली तर ऍट द हाईट h उत्तर काय आलं तर बाळा 4/9 टाइम्स g, म्हणजेच 9 ने भाग द्या 4 ला 0.9 चौक 36 40 दिस मच g, म्हणजे ग्रॅव्हिटी ऍट द हाईट h झाली होती 0.44 g. कमी झाली ना, आलं लक्षात. समजा 2 टाइम्स g 3 टाइम्स g 4 टाइम्स g झाला असेल, डबल ट्रिपल झाली असती, ही 0.44 म्हणजे जवळपास अर्धी झाली. अरे आर यू अंडरस्टँडिंग, 0.44 टाइम्स g झाली. कळलं, म्हणजे ग्रॅव्हिटी कमी झाली. म्हणजे आपण जेव्हा वरती 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 जातो तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते कमी. आपण हाईट्सला जात राहतो ना, बिग हाईट्स, तर ग्रॅव्हिटी कमी. आणि आपण जर का मून वरती गेलो तर तिथं ग्रॅव्हिटी असते 1/6, फक्त 1/6. म्हणजे आपली उडी जमिनीवरती 1 फूट जात असेल, आपण उडी मारली 1 फूट, तर चंद्रावरती किती जाणार 6 फूट वरती, कारण 6 पट कमी ग्रॅव्हिटी आहे तिथे. लक्षात ठेवा, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता बघा डेप्थ मुळे काय होतंय आपल्याला पाहायचंय, ठीक आहे ना. हाईटला वरती गेल्यानंतर ग्रॅव्हिटी तर कमी होते ड्यू टू डेप्थ. तर बेटा परत एकदा मी 2 केसेस घेतो बाळा. फर्स्ट केस इज ऑन अर्थ सरफेस, ऑन अर्थ सरफेस, ओके, पृथ्वीच्या सरफेस वरती. तर बाळा सपोज पृथ्वीच्या सरफेस वरती एखादा ऑब्जेक्ट आहे हॅव्हिंग त्याचं मास m, अँड यू नो दिस इज आवर अर्थ, राईट. अर्थचं मास काय रे बाळा m, अर्थची रेडियस काय रे बेटा r, ओके. तर वी नो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटी g इज gm अपॉन r². व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला बेटा, राईट, व्हेरी इम्पॉर्टंट. तर बाळा समजा मी सरफेसच्या आतमध्ये मला जायचंय, तर मला काय करावं लागेल, अर्थ टू बी द युनिफॉर्म स्पियर. ही जी अर्थ आहे, आय हॅव टू कन्सिडर इट टू बी अ युनिफॉर्म स्पियर, ओके. मी काय म्हणतोय बाळा, अर्थ टू बी युनिफॉर्म स्पियर, जेणेकरून तिची जी डेन्सिटी आहे ना रो, ती कॉन्स्टंट घेतो मी. डेन्सिटी घेतो कॉन्स्टंट. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. बेटा येस ऑर नो, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये g/r² गुणिले हे जे मास आहे, तर मासला मी काय लिहू शकतो बच्चा, व्ही रो. काय लिहू शकतो बच्चा, व्ही रो, ठीक आहे. विच इज इक्वल टू g/r² इंटू व्ही इज व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ द अर्थ. अर्थला आपण स्पियर कन्सिडर केलं, मग स्पियरचा व्हॉल्यूम काय असतो बाळा 4/3 πr³, 4/3 πr³ आणि इंटू हे बघा रो ऍज इट इज. गेटिंग. आता काय होईल रे, खालचा r² कॅन्सल, r³ मधलं 3 कॅन्सल होईल, फक्त एक r राहील. सो आय वुड लाईक टू से छोटा g इज इक्वल टू 4/3 πr⍴g, 4/3 πr⍴g, 4/3 πr⍴g. पाठ करा, व्हेरी इंपॉर्टंट एक्सप्रेशन आहे हे, 4/3 πr⍴g, 4/3 πr⍴g, 4/3 πr⍴g ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. गेटिंग. अच्छा बेटा, तू म्हणशील सर आपल्याला तर डेप्थला जायचंय, ऑरच्या आतमध्ये जायचंय, तुम्ही हे काय केलं. काहीच नाही बेटा, लक्ष दे. ऍट डेप्थ डी मी कम्पेअर करतोय आता. ऍट मग अशी हाईट h होती ना, आता ऍट द डेप्थ डी मी आतमध्ये जातोय. तर बच्चा ही जी अर्थ आहे आपली, एक युनिफॉर्म स्पियर आपण घेतला आणि मी चाललोय आतमध्ये ऍट द डेप्थ डी. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, आपण एक प्रिव्हियस लेक्चर केलं बेटा. सॉरी काय केलं आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड फॉर पहिले हॉलो स्पियर, नंतर सॉलिड स्पियर. हॉलो स्पियर म्हणजेच शेल, तर ती कन्सेप्ट इथे लागेल आपल्याला. एक मी आतमध्ये आलो बेटा, किती आतमध्ये आलो बेटा, तर डी, डेप्थ डी, डेप्थ डी म्हणजे 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 500 किलोमीटर आतमध्ये गेलो. लेट्स अज्युम इतका आतमध्ये गेलो आपण,
नाही का, 100 किलोमीटर, 6400 किलोमीटर रेडियस ऑफ द अर्थ आहे. मग बाळा आपल्याला माहिती आहे की रेडियस ऑफ द अर्थ इज कॅपिटल आर. मग कॅपिटल आर मधून हे डी आहे ना, डी गेला तर हे एवढं डिस्टन्स किती उरेल रे बाळा, हे डिस्टन्स आर मायनस डी होईल. यस ऑर नो, आहे की नाही. हे डी आहे तर हे काय झालं, आर मायनस डी, ज्याला आपण छोटा आर बोलतो. अरे यस ऑर नो, फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ आपण आर डिस्टन्स घेतो का नाही बेटा. हा, तर आता लक्ष दे. मग पार्टिकल इथे आहे, आपण ऑब्जेक्ट कुठे घेतला, ह्या इथे घेतला, राईट. सो हे जे डिस्टन्स याला आपण काय म्हणतो बेटा, छोटा आर. सो छोटा आर इज आर मायनस डी. आपण हाईट घेतली होती ना, हाईट, तेव्हा आर प्लस हाईट अशी ऍड केली होती, राईट. सो आता इथे काय बेटा, आर मायनस डी एवढं डिस्टन्स, कारण आपला ऑब्जेक्ट अर्थच्या आतमध्ये आलाय. गेटिंग. अच्छा, मग बेटा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय होईल बघ. आता इथं बघ, जी इज जी एम अपॉन आर स्क्वेअर, बरोबर. मग आता छोटा जी विल बी, आता ही आपली अर्थ आहे, अर्थचं मास यम आहे, परंतु वी आर कन्सिडरिंग इनसाइड सॉलिड स्पियर. व्हॉट वी आर कन्सिडरिंग बेटा, वी आर नाउ कन्सिडरिंग इनसाइड सॉलिड स्पियर. मग याचं मास यम थोडीच राहील, आता हे यम डॅश होईल ना. येस ऑर नो, हे बघ ना, अर्थचं मास यम आहे, परंतु आतला हा जो सॉलिड स्पियर आहे त्याचं मास यम डॅश चेंज होईल. मग आता हे बघ, फॉर्म्युला मधला जी तर बदलणार नाही, यम तर बदलला बेटा, यम हॅज बिकम यम डॅश. आर पण बदलला, आर हॅज बिकम छोटा आर, आर हॅज बिकम छोटा आर. छोटा आर इज कॅपिटल आर मायनस डी. मग आता दिस इज इक्वल टू जी अपॉन छोट्या आरला टाका आर मायनस डी ब्रॅकेटचा स्क्वेअर यम डॅश. यम डॅशला काय करशील तू, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो बच्चा व्हीला मी डॅश करतो इंटू रो. रो तो कॉन्स्टंट आहे इकडे पण आणि तिकडे पण, कारण अर्थ ॲज अ युनिफॉर्म स्पियर. मग बाळा दिस इज जी अपॉन आर मायनस डी ब्रॅकेटचा स्क्वेअर गुणिले व्हॉल्यूम इज 4/3 पाय आर क्यूब. सो 4/3 पाय कॉन्स्टंट आहे, आर, आर इज आर मायनस डी, है की नाही, आर मायनस डी ब्रॅकेटचा क्यूब गुणिले रो. हा आर मायनस डी चा स्क्वेअर कॅन्सल झाला, आर मायनस डी च्या क्यूब पैकी क्यूब गेला, आर मायनस डी उरेल. सो जी ऍट द डेप्थ डी, बर का, जी ऍट द डेप्थ डी, जी ऍट द डेप्थ डी विल बी 4/3 पाय आर मायनस डी रो जी. हे बघ ना, 4/3 पाय आर मायनस डी रो जी. याला आपण म्हणू बच्चा फर्स्ट आणि याला म्हणू आपण सेकंड, याला म्हणू आपण सेकंड इक्वेशन. गेटिंग. मग आता 2 डिवाइड बाय फर्स्ट, सेकंड अपॉन फर्स्ट, धिस अपॉन धिस. मग काय होईल, जीडी अपॉन जी, जीडी अपॉन जी इज इक्वल टू 4/3 पाय, बघ जीडी काय रे बेटा, 4/3 पाय आर मायनस डी रो जी. आणि जी काय रे बेटा, हे बघ 4/3 पाय आर रो जी, 4/3 पाय आर रो जी, 4/3 पाय आर रो जी. गेटिंग. येस सर. मग आता बघ, हा 4/3, हा 4/3, हा पाय, हा रो, हा जी गॉट कॅन्सल्ड आउट. मग काय उरलं, आर मायनस डी अपॉन आर. मग त्याला मी असं लिहू, आर अपॉन आर विल बी 1 मायनस डी अपॉन आर. हे काय, जीडी अपॉन जी, हे काय बेटा, जीडी अपॉन जी. देअरफॉर जीडी विल बी जी 1 मायनस डी बाय आर. पाठ पाहिजे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, जीडी इज इक्वल टू जी 1 मायनस डी बाय आर. जीडी इज इक्वल टू जी 1 मायनस डी बाय आर. मग ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेमकं काय होतीये, 1 मायनस डी बाय आर. मी डेप्थला गेलो, किती डेप्थला गेलो, यातनं एक अजून एक कन्सेप्ट बेटा, डेप्थ इक्वल टू सेंटर ऑफ द अर्थ, बर का, ऍट सेंटर ऑफ अर्थ. तुम्हाला एक गोष्ट मी शिकवली आहे, कुठलाही युनिफॉर्म ऑब्जेक्ट घ्या, स्पियर असेल, रेक्टँगल असेल, क्युबॉइड असेल, पॅरालोपाइप्ट असेल, कोणाच्याही सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 आहे. म्हणजेच
छोटा जी ऑल्सो 0. बघा आता कसा बघ लक्षात आहे. ऍट द सेंटर ऑफ द अर्थ जर का आपण गेलो तर तिथं काय होईल, डेप्थ विल बी इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ. डेप्थ काय होईल बच्चा, रेडियस ऑफ द अर्थ. डी ला आर टाक ना इथे, काय होईल आर बाय आर, 1 1 मायनस 1 0. सो जी डी विल बी 0. कुठे, ऍट द सेंटर, राईट. सो जी ऍट द सेंटर इज 0 असेल तुम्ही. What is acceleration due to gravity at the center of the earth? 0. Again, this has been proved with this. Okay. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या, आपण एक छोटस न्यूमेरिकल घेऊ. तर बाळा आपण एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल डेप्थ इज इक्वल टू आर बाय 2. आपण नाही का मग अशी हाईट घेतली होती, किती, हाईट इक्वल टू हाफ द रेडियस. तसं डेप्थ इज इक्वल टू हाफ, म्हणजे आपण किती गेलो, 3200 किलोमीटर आत गेलो. तर काय सिच्युएशन होईल बेटा, बघ जी डी इज इक्वल टू जी 1 मायनस डी बाय आर. डी किती आहे रे, आर बाय 2 अपॉन आर विच इज जी. 1 मायनस या आर ला हार गेला, राहिला 1 बाय 2. एकातून अर्धा गेला अर्धा, 1 मायनस हाफ. चल हाफ लिहिला मी. हा, दिस इज एकातून अर्धा गेला अर्धा. सो ग्रॅव्हिटी काय झाली, कमी, अर्धा झाली ना. ग्रॅव्हिटी ऍट द डेप्थ डी अर्धी झाली, म्हणजे काय झाली, कमी झाली. म्हणजे आपण सरफेस पासनं हाईटला गेलो तरी सुद्धा काय झाली, कमी. आतमध्ये गेलो तरी सुद्धा कमी झाली, कमी. म्हणजे ती मॅक्झिमम कुठे आहे, ऑन द सरफेस. मॅक्झिमम कुठे आहे, ऑन द सरफेस. बाळा लक्ष दे, ही अर्थ आहे, राईट, ही अर्थ आहे. ओके बेटा. आपण ऍट द हाईट एच गेलो किंवा ऍट द डेप्थ डी गेलो, राईट. तर ग्रॅव्हिटी काय होती बाळा, कमी. जी काय होती बेटा, कमी. ऍट द डेप्थ डी, हे बघा मी असं सेक्शन करतो. ऍट द डेप्थ डी काय होती बेटा, जी पुन्हा कमी आहे की नाही. 3 सेक्शन केले आपण. सो सरफेस पासनं, हा सरफेस आहे की नाही, सरफेस पासनं वरती गेलो ग्रॅव्हिटी कमी झाली, खाली गेलो ग्रॅव्हिटी कमी झाली. सरफेसला कशी रे बाळा, मॅक्झिमम. सरफेसला कशी आहे, मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम किती असते, 9.8. अरे येस ऑर नो, सरफेसला मॅक्झिमम आहे, वरती पण कमी खाली पण कमी. स्क्रीनशॉट घ्या. So beta, if we draw a graph of acceleration due to gravity against the distance r, तर what was our observation, की सेंटर पासनं, बरं का हे सेंटर आहे, तर सेंटर पासनं ती वाढत 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 जाईल. इथं मॅक्सिमम, अच्छा सॉरी, हा लक्ष दे, सरफेस पासनं खाली कमी होतीये, परंतु सेंटर पासून जाल तर बरं का जसं अंतर वाढतंय ती वाढत जाईल सरफेस पर्यंत. नीट लक्ष दे, सरफेस पासून खाली डिक्रीज होतीये, पण सेंटर पासून तर सरफेस पर्यंत वाढत जाईल. हे बघ, सरफेसला पोहोचलं की मॅक्झिमम होईल, तिथून पुढं पुन्हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल होत जाईल. अरे आर यू अंडरस्टँडिंग इन दिस वे, गेटिंग. सो दिस इज द ग्राफ. हे बघ वाढत जाईल सरफेस पर्यंत, सरफेसला मॅक्झिमम होईल, आणि पुन्हा इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटीचा ग्राफ हा असा असतो, कर्ड पॅराबोला डाऊनवर्ड्स. घ्या स्क्रीनशॉट. So beta, third variation in acceleration due to gravity we have to see due to rotation of the earth. पृथ्वी फिरते, यू नो, स्वतः भोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. त्यापैकी रोटेशन ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ, पृथ्वी स्वतःच्या इमॅजिनरी ऍक्सिस भोवती फिरते. सपोज दिस इज द अर्थ बेटा, दिस इज द अर्थ. वी नो दॅट अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड इट्स ओन ऍक्सिस विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते. तर बेटा, in this diagram you can see this is the equatorial plane. Equatorial plane of the earth. What is equator? Horizontal largest plane of the earth. पृथ्वीच्या सरफेसवरती कोणताही ऑब्जेक्ट आहे, लेटस से मी इथे एक ऑब्जेक्ट घेतला, तुम्ही आपण मी कुठे घेतला, आपण इथे मी कन्सिडर केलं. तर बाळा जशी पृथ्वी फिरते तसं पृथ्वी सोबत आपण सुद्धा ह्या सर्कल मध्ये फिरणार, जर का आपण ह्या देशात इथे राहतोय, राईट. तर बेटा कुठलाही ऑब्जेक्ट विल ट्रेस सर्कल वर. सगळ्यात मोठा सर्कल कोणाचा असेल, ह्या ऑब्जेक्टचा जो इथे आहे. अरे सॉर नो, जे इथे नॉर्थला राहतात बघ ना, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, जे नॉर्थला राहतात ते
स्वतः भोवती फिरणार, त्यांचं सगळ्यात छोटं रोटेशन, 0 रोटेशन. आर यू गेटिंग? हा, अर्थात हा स्पीड एकदम स्लो आहे, हे काही जत्रेतल्या याच्यासारखं नाहीये, हा मेरी गो राऊंड सारखं, ठीक आहे ना. तर बेटा आवर रेडियस विल बी व्हेरी स्मॉल, अर्थची रेडियस आर, मग अँगल यू कॅन सी लॅटिट्यूड, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस विथ इक्विटोरियल प्लेन, ह्या इक्विटोरियल प्लेन सोबत जो काही अँगल बनवला, दॅट अँगल इज आय विल से फाय लॅटिट्यूड. ओके, हा अँगल आहे फाय. अच्छा, मग बेटा सपोज यू आर ओव्हर हियर, ओके, पॉइंट मास m इज सिच्युएटेड ओव्हर हियर, यू कॅन अंडरस्टँड. आणि मग आता आपली रेडियस, मी जर का इथे उभा असेल तर माझी रेडियस काय असणार आहे बेटा, इथे लक्ष दे. माय रेडियस विल बी, आय विल से स्मॉल r, which will be, if this angle is phi, beta this angle will also be phi. If this is the radius r, you can say this is also radius r. आणि मग आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही बेटा? येस सर. सो इन दिस राईट अँगल ट्रायंगल, बरं का, हायपोटेनियस हा कोण झाला? ऍडजसंट. अरे येस ऑर नो? म्हणजेच कॉस फाय, आर ने गुणा, सो आर कॉस फाय. माझी रेडियस काय बनली बाळा? आर कॉस फाय. काय बनली? आर कॉस फाय. गेटिंग? अच्छा, आता I am over like present over here with mass m, तर I will experience centrifugal force, the concept of circular motion, you know. Circular motion साठी centripetal force is necessary. But जर का मी इथे असेल तर I will get the outward push. I will get outward push, which is along the radius and away from the center. बघ माझा सर्कल हा आहे, तर माझी रेडियस ही along the radius and away from the center. So I will experience the outward pull. So F सेंट्रीफ्युगल. मग तुम्हाला माहिती आहे सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर किंवा एम व्ही ओमेगा किंवा एम ओमेगा स्क्वेअर आर. येस और नो बेटा? एम ओमेगा स्क्वेअर आर, राईट. हु इज दी आर? आर कॉस फाय. सो एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस फाय. ठीक आहे. बट what is the story? We are interested in the acceleration due to gravity. Please look at the concept. So beta whatever the weight I will feel, there will be change in my weight, कारण gravity बदलती है. Weight is mg, g बदलतोय, weight बदलणार. So apparent weight काय फारसं बदलत नाही, ते फार छोटा फरक असतो, but बदलतं. तर बच्चा my apparent weight, मला जी weight फील होईल, ओरिजिनल वेट कुठे सापडेल मला? इथं मॅक्सिमम, राईट. सो अपॅरंट वेट आता मी कुठे खेचलं जाणार आहे बेटा? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. सो माझं वेट यू कॅन सी, वेट आय विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. तर बघा मास एम लोकेटेड ओव्हर हियर. तर बेटा माय ओरिजिनल वेट, सॉरी माय अपॅरंट वेट, whatever the weight I will feel will be real weight minus component of centrifugal force. कंपोनंट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. आता बघ हा अँगल फाय, इथं बघ ना हा अँगल फाय, तर हा पण अँगल फाय. सो हा कंपोनंट काय झाला सेंट्रीफ्युगलचा? एफ सी एफ कॉस फाय, एफ सी एफ कॉस फाय. सो अपॅरंट वेट विल बी रियल वेट मायनस, एक काम करू, याला इथं खाली हे करतो म्हणजे जागा पुरल. Okay, my apparent weight will be, weight ला पण शॉर्टकट मध्ये लिहितो, रियल वेट मायनस, बघ ना रियल वेट यातनं हा कंपोनंट वजा करा, विल गेट माय अपॅरंट वेट मायनस कंपोनंट ऑफ FCF. कसा? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. कंपोनंट ऑफ द FCF अवे फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ. कंपोनंट तर किती पण येतील, परंतु त्याचा तो कंपोनंट जो आय एम इन द नॉन इनर्शियल फ्रेम, सो आय विल एक्सपिरियन्स सेंट्रीफ्युगल फोर्स, तर त्याचा हा वाला कंपोनंट जो अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ आहे. सो माझ्या वेट मधून मला हा एवढा कंपोनंट वजा करावा लागेल, मग माझं वेट भरल जे काय आहे ते. सो बेटा वेट इज mg. सो जे अपॅरंट आहे त्याला मी सफिक्स जी फाय लावतो. जेव्हा चेंज हाईट मुळे होता आपण एच लिहिला, डेप्थ मुळे होता आपण डी लिहिला, आता सफिक्स फाय, कारण की अँगल लॅटिट्यूड मुळे रोटेशन मुळे चेंज आहे. रियल वेटला काय लिहू बच्चा? mg वजा
component of FCF, which is FCF cos phi. FCF cos phi. You can see mg वजा FCF कोण आहे m ओमेगा स्क्वेअर r cos phi है की नाही. FCF कोण आहे m ओमेगा स्क्वेअर r cos phi. हा कोण आहे FCF आणि पुढे बाहेर cos phi. ओके FCF लिहिला आणि हा cos phi तसाच. इथं mg phi. तर बेटा हा m आणि हा m कॉमन निघून काय होईल कट. सो आय हॅव गॉट द फॉर्म्युला of acceleration due to gravity g phi in this case, which is g minus r omega square cos square phi. r omega square cos square phi. Okay, so पाठ करायचंय g phi is equal to g minus r omega square cos square phi. आता phi is the angle made by object with the equatorial plane. आता इथे काय बोलतो बेटा आपण इक्वेटर आणि हे पोल्स नॉर्थ अँड साऊथ. सो हाऊ मेनी केसेस विल बी जनरेटेड. 2 केसेस विल बी जनरेटेड. एकदा स्क्रीनशॉट घे बेटा. आता आय विल कन्सिडर 2 केसेस. आय विल कन्सिडर 2 केसेस ओव्हर हियर. पहिली केस विल बी ॲट इक्वेटर, सेकंड विल बी ॲट पोल्स, राईट. सो फर्स्ट केस ॲट द इक्वेटर हॉरिझॉन्टल इथे. केस 1 at equator. काय होईल बेटा at equator. बघ ना हॉरिझॉन्टली हा phi काय होईल 0 at equator. phi will be 0. So g phi will become g minus r omega square. आता phi 0 आहे तर cos 0 is 1 म्हणजे हा फॅक्टर 1 होईल minus r omega square. Are you understanding? So g मधून r omega square अर्थात r आणि ओमेगा स्क्वेअर हे लय छोट आहे. ती व्हॅल्यू खूप छोटी आहे परंतु जी मधून जरूर थोडीशी वजा झाली. बरोबर का नाही. बर म्हणजेच काय केस 2 घेतो म्हणजे तुम्हाला कम्पेअर करता येईल. सेकंड केस घेतो बाळा मी सो दॅट यू कॅन कम्पेअर. सेकंड केस इज ॲट द पोल्स. बेटा मी जर का पोलची कंडिशन घेतली तर फाय काय होईल रे 90. अरे येस और नो. वरती घे नाही तर खाली घे. अरे येस और नो. सर खाली घेतला तर काय होईल 270 होईल. अरे काही अडचण नाही राव 270 टाक. स्क्वेअर ना पॉझिटिव्ह येईल आहे की नाही. सो जी फाय पॉझिटिव्हचा संबंध नाही राव. कॉस आहे. कॉस ऑफ 90 0. कॉस ऑफ 270 0. कॉस ऑफ ऑड मल्टिपल इज 0. सो बच्चा जी फाय विल बी जी मायनस 0 कारण कॉस 90 कॉस 270 ऑल आर 0. सो जी फाय इज जी. जी फाय इज जी चा अर्थ काय झाला बेटा मॅक्झिमम. मॅक्झिमम बघ ना जी मधून काहीतरी वजा होतोय म्हणजे हा छोटा आहे. म्हणजे कन्क्लुजन की ग्रॅव्हिटी ऍट कुठे पोल्स इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटी ऍट इक्वेटर. व्हॉट वॉज द कन्क्लुजन बेटा. ग्रॅव्हिटी ऍट द पोल्स इज मॅक्झिमम. व्हॉट इज दॅट मॅक्झिमम व्हॅल्यू बेटा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मिनिमम म्हणजे काय ही काय 7-8 अशी नाही होत. ही 9.78 79 अशी असते. फरक लय छोटा आहे तो जरा समजून घे परंतु आहे. केस 2 पोल्सला मॅक्झिमम आहे ग्रॅव्हिटी. ओके कोणापेक्षा इक्वेटर पेक्षा. इक्वेटरला थोडीशी कमी आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट acceleration due to gravity's a variation. So today we will stop here for physics.